नमस्कार मंडळी, आज 7 नोव्हेंबर. आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग. रम्या लेमन कॉफी पीत असते. वसू आत्या येते. रम्या निवांत. कशी का बसलीस तू इथे? त्याला काही कळलं का तुला? रम्या म्हणते, सध्या तर कस कळलं की पार्थला माझ्या हातची लेमन कॉफी प्यायची नाही, त्यामुळे मीच पिते. हे विचारलं नाहीये मी रम्या तुला. ड्राईव्ह बद्दल काही कळलं का तुला? आई अगं किती घाई करतेय, जरा पेशन्स ठेव. कालच दिलाय ना पेन ड्राईव्ह. काय झालं ग तुझ्या हाताला? अगं अंगठी घट्ट झाली, रुततीये बोटाला मध्ये. अगं मग ज्वेलरकडे जा, सेल करून घे. कळते मला आणि ते मी करणारही आहे. पेन ड्राईव्हचं काय झालं ना ते बघ. अगं हलव ना त्या माणसाला. केला नसेल असं वाटतंय का तुला? माझं झालं सकाळी त्यांच्याशी बोलू. काय म्हणे तो? काय म्हणणार? वैतागला तो. का का म्हणजे? तो म्हणाला असं पेनड्राईव्ह कोण फेकतं? देवा, त्या पेनड्राईव्हचा डाटा रिकवर होणार आहे की नाही? त्या हाती काही लागणार नाही ना? ऐकून तरी घे, मग सांग ना. तो असाही म्हणाला की रिकवर व्हायला वेळ लागेल, पण त्यातला डाटा आपल्याला समजू शकेल. आधी सांगायचं ना. पेनड्राईव्ह मधला डाटा रिकवर होऊ दे बाबा. काहीतरी तर लागेल ना आपल्या हाती. अगं आई ऐक, मामीने त्या बाईला घराच्या बाहेर का काढलं हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. तेव्हा वसू आत्याला आठवतं की मानिनी काकूने कसं घराबाहेर काढलं होतं. खरंच म्याचं लक्ष जातं की मानिनी काकू येत आहे. म्या वसू आत्याला सांगते की मानिनी काकू आले. वसू आत्या मानिनी काकूला म्हणते की मानिनी, आज खूप कामं आहेत का? मदत करू का तुला? मानिनी छान उत्तर देते. बापरे, मदत वगैरे करायचा विचार आहे तुमचा का? काय झालंय एकदम? जे तुम्हाला तुमचे शिक्षेचे दिवस आठवले की काय? असं असेल तर सांगा. पांढरे कपडे मी अजूनही ठेवले. चांगल्या शब्दात विचारलं ना तुला की मी मदत करू का? तुम्ही सगळेजण ना तो विषय सोडायलाच तयार नाही आहात. त्याचं कारणच आहे, तुम्ही चांगल्या शब्दात विचारताय याचा विश्वासच बसत नाहीये मला. निश्चित तुम्हाला काहीतरी विचारायचं असेल तर ते थेट विचारा ना. आज कशाला इकडच्या तिकडच्या गोष्टी घ्यायच्या नाही का? ठीक आहे, मग स्पष्टच विचारते. त्या दिवशी तुझ्या बाईला घराबाहेर काढलं, ती कोण होती? ऐकून मानिनी काकू विचारातच पडते. आणि सगळं प्रकरण ऐकलं की काय? मीही उठून विचारते, मामी सांग ना, कोण होती ती बाई? म्हणजे त्या बाईला बघितलं का तुम्ही? काहीतरी ऐकलं निश्चित असेल. नाही, काय तुम्ही बोलला ते काही नीट ऐकायला आलं नाही. खूप चिडली होतीस म्हणून म्हटलं की काय झालं विचारलं. मानिनी काकू मनातल्या मनात विचार करतात की बरं झालं यांनी काही ऐकलं नाही, नाहीतर पुन्हा ऐकून यांनी क्लेश केला असता. मानिनी, नाही म्हणजे मी काहीतरी विचारलं, सांग ना, कोण होती ती बाई? बाईशी पूर्वी माझं खूप चांगलं नातं होतं. नातं तसं काहीच नाहीये. म्हणजे अगदी आपल्या दोघींचं कसं की चांगलं नातं होतं, आता ते तसं उरलेलं नाहीये. अगदी तसंच. त्यामुळे कशाला तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेताय? तर चौकशा कशाला उगाच, नाही का? असं बोलून मानिनी काकू तिथून निघून जातात. वसू आत्याला मात्र राग आलेला असतो बरं का. आत्या रागाने मला म्हणते की मानिनीनं एक नंबरची आगाऊ आहे. त्या बाईबद्दल तर काही सांगितलंच नाही, ती बोललीच नाही, पण तिचा चेहरा बोललाय. भीती आणि चोरी कधीही लपून राहत नाही. त्या बाईबद्दल विचारलं ना तर मामीचा चेहरा एकदम बदललाच होता. तेव्हा मामी घाबरली होती. ते मानिनी आपल्यापासून काहीतरी लपवतीये. हरकत नाही, एकदा त्या पेनड्राईव्ह मधला डाटा रिकवर झाला, मानिनी आणि ती बाई यांचंही गुपित शोधून काढता येईल. नंदिनी झाडूने भिंतीवरचा कचरा साफ करत असते. खाली उतरून ती कपड्याच्या घड्या करायला जाते. हा ओला टावेल जागेवर वाळू घालायला कवा शिकणार आहे जीवा? तेवढ्यातच नंदिनीचा फोन वाजतो. हॅलो, हा प्रीती, किती आहेस? मी पण मस्त. मी काही विसरले? तुझं डोहाळे जेवण ना, अशी कशी विसरेल मी? उद्या तुझं डोहाळे जेवण आहे, लक्षात आहे माझ्या.
आज तेव्हा नंदिनीला आठवतं की जीवाने ऑप्शनच्या टाइमला सगळ्यांना सांगितलं होतं आजी आजोबाची 50वी मॅरेज ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे आणि प्रीतीचं डोहाळे पण करायचं आहे. अगं लक्षात आहे माझ्या. मेहंदी काढून येऊ? तर येईल मी प्रॉमिस केलं होतं, आहे माझ्या लक्षात. तर रात्री भेटूया. हा बाय बाय असं म्हणून नंदिनी फोन ठेवून टाकते. देवा, प्रीतीचं डोहाळे जेवण आज आहे अशी कशी विसरली मी. आता डोहाळे जेवणाला जायचं तर साडी निवडावं लागणार, त्यावर मॅचिंग दागिना आणि मेहंदी. नाही मेहंदी आत्ता काढली तर रात्रीपर्यंत सुकेल, पण अशी हातावर मेहंदी काढून मी काम तरी कसे करू. काव्या ऑनलाईन क्लास करत असते. पार्थ येतो आणि म्हणतो, हे काय हेडफोन लावलेत, फिल्म बघताय का? हो, डोक्यावर पडलात का देशमुख? क्लास चालू आहे. सॉरी मॅम. काव्यही सॉरी म्हणते. लक्ष आहे माझं आणि पार्थला कल्ला करते. काय चाललंय तुमचं? मी खरंच डोक्यावर पडलाय देशमुख. डोक्यावर नाही, तोंडावर पडलं. मला काय माहित आहे हे हेडफोन मला वाटलं फिल्म बघताय. येस मॅम. सबमिशन ना? हो डेट लक्षात आहे माझ्या. इकडे या, इथे थांबा. काय चाललंय तुमचा हा आगाऊपणा? इथून असे आलात पण तुम्हाला माझ्या लॅपटॉपची स्क्रीन दिसली नाही? माझे क्लास चालू आहे हे दिसलं नाही तुम्हाला? चष्मा नव्हता लावला. काव्या डोक्यावर हात ठेवते. अवकाश लागेल, गप्प बसा. तुम्हाला बघितलं सगळ्यांनी. सगळे हसत होते माहित आहे. आता ती टीचर सुद्धा रोज टॉन्ट मारतील हो मला तुमच्यावरून. पुन्हा ऐकून पार्थलाही हसू येतं. सॉरी खाल्ली मी माती, मला माफ करा. अहो ते बघा काय आहे हे? सॉरी घाबरलात तुम्ही? विश्वास ठेवता माझ्यावर. चुकलं माझं. तरी मेसेज वगैरे आला बघा त्या लॅपटॉपवर. माझं मी बघेल. बघा ना, बघेल माझं मी. तुमचं रिव्हिजनचं नाही, त्याच्याबद्दल आम्ही बोलत असतो मध्ये नुसतं असं म्हणून काव्य बसते. परत येऊन बोलतो की तुम्हाला माहित आहे मी 10वीत असताना असं. त्याची उठून चिडून म्हणते, देशमुख नाही ऐकायचंय मला. मी चिडले तुमच्यावर. चिडले नाही तर काय. मला कळतंय तुम्ही 10वीत असताना तुमच्या आजूबाजूला खूप गोष्टी घडल्याय. त्या गोष्टी आता घडून झाल्यात ना. आता कशाला बोलायचं त्याच्याबद्दल. त्या तुमच्या आयुष्यात तुम्ही एक गोष्ट करायची पेंडिंग आहे, राहिलीये, ती करा. कोणती? ही आंघोळ करा ना हो जाऊन. 10वीत असताना तुम्ही आंघोळ तर केलीच असेल. आता ही जाऊन करा प्लीज. मला इथे डिस्टर्ब होतंय. डिस्टर्ब करू नका हो. मला सांगतो 10वीत एकदा मी आंघोळ करायला गेलो होतो, मी भिजलो. या पार्थला जा असं म्हणते. मी आंघोळ करतो. ते चिडून म्हणते, निघा. आंघोळ करताना भिजणारच ना. कोरडी आंघोळ कोणी केलीये? आज देशमुख असं म्हणून ती डोक्यावर हात ठेवते. जीवा संत्री घेऊन येतो. चकाचक बाई ऐक ना, मला प्लीज संत्री सोलून दे ना. काय संत्री सोलताना काय माझे डोळ्यात रस जातो आणि डोळे सॉलिड झोंबतात माझी तर संत्री न सोलताही तीच अवस्था होणार आहे. काय झालं? डोहाळे जेवण आहे आज. कोणाचं? तुझं? नाही तुझं कसं असणार? माझं डोहाळे जेवण आहे आणि जेवणात काय आहे? कोणात? प्रीतीचं डोहाळे जेवण आहे आज म्हणजे आज रात्री. माझी साडी ठरवायची आहे, दागिने ठरवायचे आहेत. ती काढेपर्यंत सगळी तयारी राहिली आहे माझी. मी आहे ना. तुम्हाला काय कळतं साड्यामधलं? मला काय कळतं? अगं या जीवाला सगळ्यातलं सगळं कळतं. नाही आता बघच तू. किंवा संत्रीची प्लेट खाली ठेवतो आणि कपाटातल्या साड्या काढून नंदिनीला दाखवतो. एक साडी काढून साडी त्याच्या खांद्यावर ठेवून तो दाखवतो. त्यातली शेवटची साडी नंदिनीला पसंत पडते. आता फायनली साडी डन. अगं मी कोण आहे तुला सांगतो. मी जर साड्यांचं दुकान लावलं, मॅन म्हणून दुकानात जॉबला लागलो ना, तर 11 दिवसात दुकान रिकामं करेल. साड्या विकून. अहो काय किती बोलताय? दम नाही लागत का तुम्हाला? तुला ना प्रॉब्लेमच आहे माझ्या बोलण्याचा. ए देवा, एकदाची एक जीवाची बडबड बंद कर बाबा. काय बोलताय तुम्ही? अजिबात असं वेडवाकडं बोलायचं नाही. काय मग वास्तू तथास्तू म्हणते. तुम्ही इतकी बडबड करताय तर आपल्यातला संवाद जिवंत झालाय.
आणि परत गप्प बसल्यावर मग मला नाही चालणार. अच्छा, मग तुला कसा जीवा चालेल? हे असे दंगामस्ती करणारे आणि कविता करणारे आणि हो, माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधणारे. हो, पण अजूनही 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेच नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, पण दागिने आणि मेहंदी बाकी आहे. ती मेहंदी काढू. बस आता, प्लीज मला माझी मेहंदी काढू दे आता. तुम्ही नका पडू त्यात. ठीक आहे, मला आधी मेहंदी तर बघू दे. मेहंदीचं डिझाईन तर दाखव. काहीतरी फायनल केलं असशील ना? कशाला? दाखव तर ॲटलिस्ट मला. नंदिनी जीवाला मेहंदीची डिझाईन दाखवते. ही बघा. मेहंदीची डिझाईन बघून झाल्यावर शी, काय फालतूगिरी आहे. अहो, काय बोलताय तुम्ही? अहो, ही डिझाईन काढायला 1 तास लागतो. याचे किती पैसे घेतात हे माहीत आहे का तुम्हाला? मग तर चुकूनही जवळ आणू नकोस, नाहीतर या सगळ्यांच्या पोटावर पाय देईल मी. मिनिट, आता अजिबात म्हणू नका की तुम्हाला मेहंदी काढता येते म्हणून. मला काढता येते, तुला सांगतो. सांगतो काय, मी करूनच दाखवतो ना. कुठे आहे तो कोण आण? हो, बरं बरं आणते. मानिनी काकू याच्या रूममध्ये येतात. थांबलीस का ग अभ्यास करून करून? आत्ताच ऑनलाईन क्लास संपला. एका जागी बसून बसून ठीक आहे, ताक पी आणि वाटेल. अगं काही नाही, मी जरा कढी करत होते. कढी करता करता मी पाचसाठी ताक काढून ठेवते. हो, त्यांच्यासाठी, पण मी हे उष्ट केलं आता. एवढं काय त्यात, मी आणेल त्याच्यासाठी परत. थँक्यू. असं दरवेळेला नवऱ्याचं नाव घेतल्यावर असं लाजलंच पाहिजे असं काही नाहीये. तर म्हणून मानिनी काकू जात असते. तेवढ्यातच काव्या आवाज देते, काकू, एक गंमत सांगू तुम्हाला? माझी सासू म्हणजे जे काही लाड करते ते जर बाहेरच्या सुनेने बघितले तर ते काय करतील माहीत आहे? ते कुठल्याही फील्डमध्ये ॲडमिशन घेतील आणि त्यात बसून ऑनलाईन क्लास करतील. पण तुम्ही आहात. म्हणजे काय? मानिनी देशमुखची तुलना जगातल्या कोणत्याही सासूसोबत होऊ शकत नाही. चल ग, चल चल काय, मी खरंच सांगतेय. म्हणजे बघा ना, बाकी घरामध्ये माझ्यासारख्या लग्नानंतर अभ्यास करणाऱ्या, करिअर करणाऱ्या मुली खूप असतील. त्यांना सपोर्ट करायला अशी सासू असेल ना, ते करिअर करण्यासाठी, अभ्यास पूर्ण करण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, उधारी मिळते हो. म्हणून म्हणाले ते पुरे. आता सासूचं कौतुक पुरे. मला सांग, तर लेक्चर झालंय ना? झालंय. जर तुला कंटाळा आला असेल, शेक हवा असेल तर मी कढी पकोडा करते. तुला शिकायचंय? आलेल ना. 1 मिनिट, ते कढी पकोडे पार्थ देशमुखला पण आवडतात ना? तर भयंकर आवडतं. तू आठवड्यात रोज जरी दिलं तरी खाईल तो. बापरे, इतकं प्रेम. त्याची पण एक स्टोरी आहे, चल तुला सांगते. आणि मी पार्थ देशमुखांना सरप्राईज देते. त्यांना सांगू नका. ओके, तयारी सगळी झाली आहे. तुला जशी ही डिश नवीन आहे ना, तशी सुरुवातीला मलाही नवीन होती. काय व्हायचं माहीत आहे का? आम्ही पूर्वी राहायचो ना, तिथल्या शेजारी पंजाबी कुटुंब राहत होतं. मला काही कामं असली की लहान होता ना, हातला त्यांच्याजवळ ठेवायचे, मी कामं करून परत यायचे. या पट्ट्याला जर का भूक लागली, त्या काकू याला कढी पकोडे द्यायचे. मग काय चटक लागली त्याला पकोड्याची. तेव्हापासून बोक्याला हे कढी पकोडे खूप आवडतात. कढी येते, ही काय वेगळ्या प्रकारची कढी आहे का? ही आपल्यासारखीच कढी, तर लाल मिरचीची पूड घालून. सगळ्यात मेन काय आहे तर पकोडे. त्या भजीसारखेच असतात, फक्त यात 1 चमचा दही घालायचं बरं का. बाकी आपलं नेहमीचं जिरं वा मीठ, हळद, खट आणि कांदा घालायचा. आपल्या भजीसारखं भिजून घ्यायचं. कोथिंबीर द्यायची. हे पकोडे झाले की कढीत घालायचे. हो, हे चल करायला घे. फसले तर फसले. एवढं काय त्यात? तुला खरं सांगू का, लग्नाच्या सुरुवातीच्या काळात एखादा पदार्थ जरी फसला ना, तरी नवरा कौतुकच करतो. हो, अनुभवांनी सांगतेय. हे सगळं फसलं तरी तुझा बोका कौतुक करेल की नाही बघ. कर, मी कढी करायला घेते, तू पकोडे कर.
नंदिनी मेहंदीचा कोण आणते? मला सांगा, चांगली काढणार आहात ना? काय काढणार आहात ते आधी सांगा. हे सरप्राईज आहे. सरप्राईज असं उघड्या डोळ्याने बघायचं नसतं. डोळे बंद कर. जोपर्यंत मेहंदी पूर्ण होत नाही ना तोपर्यंत डोळे उघडायचेच नाही. हो पण अगं काढू तर दे, ट्रस्ट मी. बंद कर आणि हात पुढे कर. काय डोळे बंद? नंदिनी तिचे डोळे उघडते आणि बघते किंवा परत तिला डोळे बंद करायचं सांगतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात नंदिनीची मेहंदी रंगलेली असते. जीवा नंदिनीला म्हणतो की मेहंदी नवरा बायकोच्या नात्यासारखी असते. आपण थोडंसं थांबलं ना, वाट पाहिली तर त्यांचं नातं सुद्धा मेहंदीसारखं उठून दिसतं. काव्याला म्हणतो की सेशन सुरू व्हायच्या आधी ब्रेक घेतला होता तुम्ही. रिव्हिजन सेशनचं काय? काव्या लॅपटॉपमध्ये बघते की सेशन संपलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.